उल्हासनगर महापालिकेच्या नवनिर्वाचित 76 नगरसेवकांना प्रशासकीय कामकाजाचं प्रशिक्षण देण्यासाठी थेट गुवाहाटी, आसाम येथे 5 दिवसांच्या विशेष प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले। या दौऱ्यावर महापालिकेच्या तिजोरीतून तब्बल 65 लाख रुपये खर्च करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली। मात्र या प्रशिक्षणादरम्यान काही नगरसेवकांनी कुटुंबीय आणि नातेवाईकांनाही सोबत नेल्याची चर्चा रंगली आहे। या संपूर्ण दौऱ्याबाबत आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। पाहूयात त्या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। उल्हासनगर महानगरपालिकेचा 65 लाखांचा गुवाहाटी पॅटर्न। नगरसेवकांच्या दौऱ्यावरून राजकारण तापलं। पालिका निधीच्या खर्चावर प्रश्नचिन्ह। 22 ते 26 जुलै 2026 या कालावधीत अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वतीनं गुवाहाटी या ठिकाणी विशेष प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला होता। उल्हासनगर महानगरपालिकेच्या 76 नवनिर्वाचित नगरसेवकांनी या प्रशिक्षणात सहभाग घेतला। या दौऱ्यात नगरसेवकांचा प्रवास, निवास आणि प्रवास भत्त्याचा संपूर्ण खर्च महानगरपालिकेने उचलला। यासाठी आयुक्त स्तरावरून तब्बल 65 लाख रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली होती। ज्या सन्माननीय IAS अधिकारी असलेल्या आयुक्त मॅडम, ज्या मनीषा आवळे मॅडम काय झोपी गेले होत्या? 65 लाख रुपये आपण खर्च करतोय, कशावर खर्च करतोय, कशासाठी खर्च करतोय याची जाणीव त्यांना नव्हती का? अशा परिस्थितीमध्ये जनतेच्या पैशाची चाललेली ही पिळवणूक आपण आता थांबवली पाहिजे, कारण हा गोष्टीचा करावा तेवढा निषेध कमी आहे। या आयुक्तांच्यावर कारवाई झाली पाहिजे। स्टँडिंग चेअरमन आमचे काय करत होते? कारण अशा परिस्थितीमध्ये आपण ही चाललेली जनतेच्या पैशाची लूट थांबवली पाहिजे। 5 दिवसांच्या प्रशिक्षणात विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी नगरसेवकांना सभाशास्त्र, कायदेशीर प्रक्रिया, महासभेचे नियम, प्रशासनाची कार्यपद्धती, विकास कामांचं नियोजन आणि निधीच्या प्रभावी वापराबाबत मार्गदर्शन केले। याशिवाय महासभेत नागरिकांचे प्रश्न प्रभावीपणे कसे मांडावेत, प्रशासकीय फाईल तयार करण्याचे तंत्र, विकास कामांची अंमलबजावणी आणि शासनाच्या नियमांची माहिती देखील देण्यात आली आहे। हा खर्च 65 लाख नाहीये, हा खर्च कम से कम 1 ते 1.5 कोटीच्या घरात जाणार आहे, कारण सर्व हायपर स्टेटमेंट होत्या, सर्व 5 स्टार हॉटेलमध्ये होते। तिथे जे काही सगळं खर्च झालाय तो 1 ते 1.5 कोटीच्या घरात आहे। विनंती करतो की अशा खर्चांना प्रशासकीय मंजुरी देताना जे प्रशिक्षण मुंबईत होऊ शकतं, उल्हासनगरमध्ये होऊ शकतं, त्यासाठी गुवाहाटीला जायची गरज काय? मात्र या प्रशिक्षणा इतकीच चर्चा रंगली ती या दौऱ्यात सहभागी झालेल्या काही नगरसेवकांच्या सहकुटुंब सहलीची। स्थानिक पातळीवर अशी चर्चा आहे की काही नगरसेवकांनी कुटुंबीय आणि नातेवाईकांनी गुवाहाटीची सहल घडवून आणली। तसेच प्रशिक्षणाशी थेट संबंध नसलेले काही जण देखील या दौऱ्यात दिसल्याचा दावा केला जातोय। या अतिरिक्त व्यक्तींच्या प्रवासाचा खर्च नेमका कोणी आणि कसा केला याबाबत शहरात विविध चर्चा सुरू आहेत। त्या फॅमिलीचा खर्च हा स्वखर्चाने ते गेले होते। आपल्याकडे जास्त नगरसेवक जे आहेत त्या नगरसेविका आहेत आणि महिला म्हणून कोणतीही महिला एकटी जाणार नाही। या हिशोबाने त्यांचे पती आणि त्यांचे मुलं सोबत होते आणि जे सोबत आले होते त्यांचा खर्च त्यांनी स्वखर्चाने ते तिथे आले होते आणि मग एक मजा म्हणून त्यांनी तो व्हिडिओ बनवलेला होता। महानगरपालिकेच्या निधीतून 65 लाख रुपये खर्च करून आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षणाचा प्रत्यक्ष फायदा शहराच्या विकासात दिसणार का, हा आता महत्त्वाचा प्रश्न आहे। नगरसेवकांच्या कामकाजात पारदर्शकता, प्रशासनावरील पकड आणि विकास कामांच्या गतीमध्ये खरोखरच बदल झाला तरच या खर्चाचे औचित्य सिद्ध होईल, अशी अपेक्षा उल्हासनगरकर व्यक्त करतायत। गुवाहाटी में जाके वहां से ट्रेनिंग करके आए। इसमें जो नगरसेवक नगरसेविकाएं खुद चले, उनका खर्चा उल्हासनगर महानगर पालिका ने किया और उनके जो रिश्तेदार चले उनका खर्चा उन्होंने खुद किया है, तो वो महानगर पालिका ने नहीं किया है। पहले से कोई ऐसी जानकारी नहीं थी कि जिला प्रमुख जी आ रहे हैं, तो वो अपने खर्चे पे आए हैं, उसमें कोई तकलीफ नहीं होनी चाहिए किसी को भी। गुवाहाटी या ठिकाणी झालेल्या या प्रशिक्षणामुळे नगरसेवकांना प्रशासनाची माहिती मिळाली असा दावा केला जात असला तरी या दौऱ्यावर झालेला 65 लाखांचा खर्च, काही नगरसेवकांसोबत कुटुंबीय आणि इतर व्यक्तींच्या उपस्थितीची चर्चा आणि त्यातून निर्माण झालेले प्रश्न यामुळे हा संपूर्ण दौरा सध्या चर्चेचा विषय ठरलाय। आता या प्रशिक्षणाचा परिणाम प्रत्यक्ष विकास कामांमध्ये दिसतो का याकडे उल्हासनगरकरांचं लक्ष लागलंय। गुवाहाटी प्रशिक्षणामुळे नगरसेवकांना प्रशासनाची नवी दिशा मिळेल की हा दौरा केवळ वादापुरताच मर्यादित राहील याचं उत्तर येत्या काळात शहरातील विकास कामांमधून मिळणार आहे।
या प्रकरणावर पुढे काय घडतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. किरण तेलगोटे, लोकशाही मराठी, उल्हासनगर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.